आज आपण शेकडेवारी या घटकावर आधारित काही महत्त्वाची उदाहरणे पाहूयात. 3/6.1/4 या अपूर्णांकाचे रूपांतर शतमानात करा. बघा आता काय अपूर्णांक दिलाय आपल्याला, तर 3/6.1/4. आता जो छेद आहे तो आपण अगोदर सरळ करून घेऊया, म्हणजे पूर्णांकात करून घेऊया. 6 चोक 24 आणि 24 आणि 1 25, 25/4 म्हणजेच काय आलं, 3 गुणिले 4 छेद 25 म्हणजेच 3 चोक 12, 12/25. आता आपल्याला याचं रूपांतर शतमानात करायचंय. आता शतमानात करायचंय म्हणजे त्याचा छेद 100 झाला पाहिजे. आता या ठिकाणी छेद 25 आहे, 25 चोक 100 म्हणून मी छेदाला 4 न गुणते आणि छेदाला 4 न गुणलं की अंशाला सुद्धा 4 ने गुणायचं. म्हणजे काय, 12 चोक 48, 25 चोक 100 म्हणजे शतमानात रूपांतर काय आलं, 48%. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा. 1730 चे 7.5% बरोबर किती, आणि आपल्याला 2 पर्याय निवडायचे. बघा आता 1730 चे काढून टाकायचं, 7.5 छेद टक्के चिन्ह काढून टाकले की आलं छेदस्थानी 100. म्हणजे काय आले, 1730 गुणिले, आता 7.5 आहे, यातलं पण मी 1 दशांश चिन्ह काढून टाकते. म्हणजे काय ना, 75/10 आणि हे खालचे 100 आहे ते 66. आता हितला 0 घालवते म्हणजे राहिलं 173 गुणिले 75 छेद 100. आता 100 जो छेद आहे तो मी आहे तसाच ठेवते आणि आपण 173 गुणिले 75 करूया. काय येणार आहे बघा, 5×3=15, 5 हातच्याला 1, 5 35 आणि 36ला 6, हातच्याला 3, 5×1=5 आणि 3 8. दशकाचं 0, 7×3=21ला 1, हातच्याला 2, 7×7=49, 51, 1, 5 आला हातचा, 7×1=7 आणि 7 आणि 5 12 आणि यांची करू बेरीज, 5 7 9 1 आणि 2 म्हणजे किती आलं, 12,975. आता आपल्याला 2 पर्याय निवडायचे. म्हणजे पहिल्यांदा मी हे आहे ते असं लिहिते, 12 आणि 2 शून्य 100 आहे म्हणून 2 घरानंतर दशांश, म्हणजे 129.75. हा पहिला पर्याय येणार आहे आपला. आता घातांकाच्या रूपात मांडायचे, हेच आपण असं मांडणार आहे, 12,975 गुणिले 100 म्हणजे 10चा वर्ग आणि तो छेदस्थानी आहे म्हणून आला 10चा ऋण दुसरा घात. म्हणजे पर्याय हा दुसरा, म्हणजे पर्याय 1 आणि 2 या ठिकाणी बरोबर आहे. आता हे जे उदाहरण आहे ते 2017 साली आलेले आहे बघा. एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येचा 25% समान आहे, तर हे विधान पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आहे. आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा एक संख्या जी आहे ती x मानू व दुसरी संख्या y मानू. मग काय येणार, एका संख्येचा 20% म्हणजे x चा 20% बरोबर y चा 25%. हे दोघं समान आहेत. म्हणजेच काय आलं, चा काढून टाकणार, x गुणिले 20 छेद 100, y गुणिले 25
छेद 100 म्हणजेच काय आलं 20x बरोबर 25y. ह्या दोन्हींचा मी इकडे लोप करून टाकला म्हणजे x इथंच ठेवते, y इकडे घेते, बरोबर आले 25/20. याला संक्षिप्त रूप देऊया, 5 5 25, 5 चौक 20 म्हणजे काय आलं 4x बरोबर 5y. म्हणजे पर्याय तिसरा या ठिकाणी बरोबर. 4560 चे 2.7% म्हणजे किती? बघा आता 4560 चे 2.7%. 4560 चे काढून टाकणार 2.7 छेद 100% काढून टाकलं. 4560 गुणिले 27 छेद 10 गुणिले 100 दशांश चिन्ह काढून टाकलं. हे शून्य घालूया म्हणजे राहिले 456 गुणिले 27 छेद 100. तर 100 असंच ठेवते म्हणजे आता आपण करणार 456 गुणिले 27. 7 चौकोन 42ला 2, 8 4 4, 7 5 35 आणि 4 39ला 9, 3 7 चौक 28, 28 आणि 3 31. दशकाचं शून्य, बे चौकोन 12ला 2, 8 4 1, बे पंच 10 आणि 1 11ला 1, 8 4 1, बे चौक 8 आणि 1 9. तर यांची बेरीज 2 11 3 12 म्हणजे किती आलं 12,312 छेद 100. आता आपल्याला 2 पर्याय सांगितलेले आहेत. आता पहिल्यांदा मी दशांश चिन्ह देऊन करते अगोदर 123.12 कारण 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून एकावर 2 शून्य आहेत म्हणून 2 घरानंतर दशांश चिन्ह. आता दशांश चिन्ह न देता आपण हे असं लिहिणार 12,312 गुणिले 100 हा 10चा वर्ग आहे पण हा छेदस्थानी आला आणि अंशस्थानी गेल्यावर झाला तो ऋण दुसरा. म्हणजे या ठिकाणी बघा पर्याय पहिला आणि दुसरा हा बरोबर. 3%च्या 3/5% म्हणजे किती? मग आता आपण लिहूयात अगोदर 80%च्या 3/5%. आता टक्के काढून टाकते म्हणजे इथे येणार 80/100. च्या काढते आणि गुणिले इथे 3/5 आणि पुन्हा छेदस्थानी म्हणजेच इथे येणार 100. म्हणजे काय आलं बघा आता आपलं 3 0 0 3 8 24 पुन्हा छेदस्थानी 5 आहे आणि 100 गुणिले 100 म्हणजे आले 10. आता 5 ने घालूया 5 1 5 5 चौक 20 4 उरले आणि 5 8 40 म्हणजे काय आलं 48 छेद 10,000 म्हणजेच 48 गुणिले आता 10चा हा कितवा घात आहे तर बघा 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे 10चा हा चौथा घात आहे पण तो छेदस्थानी आला म्हणून अंशस्थानी गेल्यावर आलं 10चा ऋण चौथा घात. म्हणजे काय आलं आपलं उत्तर पण आता पर्याय जर पाहिले तर या ठिकाणी 40 गुणिले 10चा चौथा घात आहे. आता या ठिकाणी आहे 48 गुणिले 10चा तिसरा घात. इथं आहे 4.8 गुणिले 10चा तिसरा घात. मग आपण एक काम करूयात या ठिकाणी. आता या ठिकाणी जर आपण हे 1 शून्य काढलं तर इथं येते दशांश चिन्ह म्हणजे काय येते 4.8 छेद 1000 आणि म्हणजेच काय आपल्याला उत्तर तर 4.8 गुणिले 10चा ऋण तिसरा घात म्हणजे काय आला पर्याय तिसरा या ठिकाणी बरोबर. राजेंद्रला स्मितापेक्षा
20% गुण कमी मिळाले आहेत. राजेंद्रला स्मितापेक्षा 20% गुण कमी मिळाले आहेत. याचा अर्थ काय? तर राजेंद्रचे गुण बरोबर स्मिताच्या गुणाच्या 80%. आता समजा स्मिताला 100 गुण मिळालेत. मिळाले आहेत. स्मिताला किती गुण मिळालेत? 100 गुण. आणि म्हणून मग राजेंद्रचे गुण काय झाले? बरोबर 100 वजा 20 बरोबर 80. आता आपण तुलना करूयात. आता तुलना कशी करणार आपण? बघा, तर विचारते काय आपल्याला? स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के जास्त आहेत? स्मिताला राजेंद्रपेक्षा किती टक्के जास्त आहेत? 100 वजा 80 छेद 80 गुणिले 100 बरोबर किती आलं? 20 छेद 80 गुणिले 100. आता सोडूयात. 20 चोक 80 आणि 4 ने इथं भागलं की 25 चोक 100 म्हणजे काय आलं? 25. म्हणजे स्मिताला राजेंद्रपेक्षा किती गुण जास्त आहेत? 25. म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा आता या ठिकाणी तिकिटांची किंमत 20% न वाढल्यामुळे खप 10% कमी झाला. तर उत्पन्नात वाढ अथवा घट किती झाली? आता या ठिकाणी मी अगोदर तिकिटे, खप आणि एकूण किंमत लिहिते. आता सुरुवातीला काय होते? 100 तिकीट मानली. आता हे पहिल्यांदा खप पण 100च झाला. 100च तिकीट खपली. म्हणजे एकूण किंमत किती आली? तर 10,000 रुपये एकूण किंमत आली. आता नंतर काय झालं? आता नंतर बघा, तिकिटाची किंमत 20% न वाढली. म्हणजे 100 आणि 20 120 रुपये झाले. खप 10% कमी झाला. म्हणजे 100 वजा 10 90. आणि मग किंमत किती आली? 2 शून्य मांडते आणि 12 अष्टावदश. बघा इथं काय झाली? आता वाढ झाली. मग वाढ किती झाली? तर 10,800 वजा 10,000 म्हणजे वाढ किती आली? 800. 800 म्हणजेच काय? 8 गुणिले 100 म्हणजेच 8% काय झाली? वाढ झाली. म्हणजेच उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा आता एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला? आता सुरुवातीला आपण पुस्तकाची किंमत, खप आणि मग मिळणारं त्यातनं उत्पन्न असे तयार करू कॉलम. त्यानंतर आपल्याकडे मूळ
आता मूळ किंमत 100 रुपये मानू, खप पण 100 झाला, म्हणजे उत्पन्न आलं 10,000 रुपये. या दोघांचा गुणाकार केला. त्यानंतर पुस्तकाची किंमत 20% कमी केली आहे, म्हणजे 100 वजा 20 80. तर त्याचा खप 25% वाढलाय. 25% वाढलाय म्हणजे खप 100 अधिक 25 म्हणजे आले 125. आता किती आलं बघा, हे शून्य मांडून घेऊ अगोदर. किंमत किती झाली एकूण? 8×5 40ला 0, हातच्याले 4, 8×2 16, 20ला 0, हातच्याले 2, 8×1 8 आणि 8×2 10. बघा या ठिकाणी पण उत्पन्न 10,000च आहे, इथं पण 10,000च आहे. मग त्यामध्ये वाढ पण नाही झाली आणि खप पण नाही झाला, म्हणजे दोन्हीतही काय झाला, काहीही फरक पडला नाही. फरक नाही म्हणजेच आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. एका वस्तूची किंमत 20% वाढली, काही दिवसांनी 20% कमी झाली, तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त आणि किती टक्क्यांनी? बघा आता, मूळ किंमत 100 रुपये मानू. आता नंतर 20% वाढ झाली. तर 100चा 20% 20च असणार आहे, म्हणजे 100 अधिक 20 म्हणजे 120 रुपये झाले. पुन्हा 20% कमी झाली, पण कुणाच्या 20% कमी झाली? 120च्या, म्हणजे 120 गुणिले 20 छेद 100, 2 शून्य गेली, 12 दुणे 24, म्हणजे 24 रुपयांनी कमी झाली. आणि मग वस्तूची किंमत किती झाली? 120 वजा 24 म्हणजे किती आलं बघा? 4 आणि 6 10 च्याला 1 2 आणि 1 3 9 3 12, एकात नाही गेलं 0, किंमत झाली 96 रुपये. मूळ काय होती? 100 रुपये, झाली किती? 96 रुपये. म्हणजे काय झाली या ठिकाणी? कमी झाली. कितीनं कमी झाली? तर 100 वजा 96 बरोबर 4, म्हणजे 4% कमी झाली, म्हणजे पर्याय तिसरा. बघा आता सांगितलेलं, एका चाचणी परीक्षेत मराठीत 30 पैकी 24, विज्ञानात 40 पैकी 35 आणि गणितात 20 पैकी 18 गुण मिळाले. तर या 3 विषयांपैकी तिला कोणत्या विषयात सर्वाधिक गुण मिळाले? आता पहिल्यांदा मी या ठिकाणी वरती अगोदर विषय लिहूयात आपण. बघा, मराठी, विज्ञान आणि गणित. मराठीची परीक्षा झाली आहे 30 पैकी आणि 30 पैकी 24 मार्क मिळाले. विज्ञानात 40 पैकी 35, गणितात 20 पैकी 18. आता आपल्याला यांचे काढायचे 100 पैकीचे मार्क, म्हणून मी या प्रत्येकाला आता 100 नोंदते. बघा आता काय आलं, हे 0 गेलं, 3 8 24 म्हणजे मराठीत आले 80%. आता इथं 2 दुणे 4, 2 पंचे 10. आता पुन्हा 2नी जर ह्याला भागलं तर 2.5 येते आणि यांचा गुणाकार करू. 25 5 = 1,200ला 5, हातच्याले 12,
25 त्रिक 75, 75 आणि 12, 7 आणि 8 आणि 1 घरानंतर दशांश चिन्ह, म्हणजे याच्यात मिळाले 87.5%. त्यानंतर 20 100 आणि 18 पंचे 90. म्हणजे कुठल्या विषयात सर्वात जास्त मार्क मिळाले? तर गणित विषयात, म्हणजे पर्याय 4 या ठिकाणी बरोबर आहे. तांबे व जस्त यांच्या संमिश्राने 5 किलोग्रॅम वजनाचा धातूचा एक गोळा तयार केला आहे. म्हणजे त्या धातूच्या गोळ्याचं वजन आहे 5 किलोग्रॅम. बघा, त्या गोळ्यामध्ये 35.5% जस्त आहे, तर त्याच्यामध्ये किती ग्रॅम तांबे विचारले आपल्याला. अगोदर आपण जस्ताचं प्रमाण काढू, म्हणजे उरलेलं काय असणार आहे? तांब्याचं. किंवा 100 मधनं 35.5 वजा केले तर राहिलेलं तांब्याचं असणार आहे. 5000 ग्रॅमचा तेवढा टक्का काढला तरी सुद्धा चालेल. बघा आता गोळ्याचं वजन गोळ्याचे वजन 5 किलोग्रॅम, म्हणजेच 5000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. आता याच्यामध्ये जस्त आहे ते 35.5% आणि उरलेले तांबे ते आपल्याला काढायचे. मग आपण अगोदर जस्ताचं प्रमाण काढू. म्हणून जस्त बरोबर 5000 गुणिले 35.5%, म्हणजे काय आलं? 5000 गुणिले, तर मी 355 लिहिते डायरेक्ट. या टक्केचे पहिल्यांदा 100 आणि 1 घरानंतर दशांश चिन्ह त्याचा लिहिते 10. आता या ठिकाणी बघा, या 3 शून्याला ही 3 शून्य घालूयात, म्हणजे काय राहिलं? 5 गुणिले 355. तर हा गुणाकार करू. 5 5 25 ला 5, हातच्या आले 2. 5 5 25 आणि 2 27 ला 7, हातच्या आले 2. 5 त्रिक 15 आणि 2 17. म्हणजे जस्ताचं प्रमाण आले 1775. आणि म्हणून मग आता तांबे बरोबर काय असणार आहे? एकूण 5000 वजा यातनं जास्त करायचं. 5 आणि 5 10च्या लेख, 7 आणि 1 8 आणि 2 10च्या लेख, 7 आणि 1 8 आणि 2 10च्या लेख, 5 2 गेले 3, म्हणजे तांबे असणार आहे 3225 ग्रॅम, म्हणजे पर्याय पहिला. 240 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचं प्रमाण आहे. 160 लिटर दुधाच्या द्रावणात 15% मलईचं प्रमाण आहे. जर दोन्ही द्रावणे एकत्र केली तर त्या मिश्रणात मलईचे शेकडा प्रमाण किती? आता पहिल्यांदा आपण काढूयात 240 लिटरच्या द्रावणात 8% मलई आहे आणि म्हणून मलईचं प्रमाण काढू. आता प्रमाण किती येणार? 240 गुणिले 8 छेद 100. आता हे शून्य घालू. 8 चौक 32 ला 2, हातच्या आले 3, 8 दुनी 16 आणि 3 19 छेद 10, म्हणजे आलं 19.2. हे कशात आलं? 240 मध्ये एवढं आलं. हे पहिलं काढलं. आता आपण काढू 160 लिटरच्या द्रावणात. किती आहे? 15% मलईचं प्रमाण आहे. मग मलईचं प्रमाण काढू आता यातलं.
बरोबर काय येणार 160 गुणिले 15 भागिले 100. तर हे शून्य घालवते. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 82 16 जे इथं आलं, 8 त्रिक 24. म्हणजे एकूण द्रावण किती आहे 240 अधिक 160 लिटरच्या द्रावणात मलईचं प्रमाण आहे 19.2 अधिक 24 एवढं मलई आहे याच्यामध्ये. तर बेरीज करू 0 6 4 10 0 म्हणजे 400 लिटरमध्ये किती आहे मलई बघा. दशांश चिन्ह 2 तसंच लिहिते. 9 आणि 4 13 हातच्याला 1 आणि एवढी मलई आहे. तर आपल्याला विचारलंय शेकडा प्रमाण. मग तर 100 लिटर मध्ये किती. आता हे कसं सोडवणार आहे बघा. 43.2 गुणिले 100 भागिले 400. तर ही 2 शून्य गेली. 4 न भागू 4 1 4 4 1 4 4 0 0 आणि 4 8 32 म्हणजे काय आलं 10.8 म्हणजेच पर्याय आहे चौथा.